कोजी आता चिकन रस्सा बनवायची तयारी चालू आहे. मगाशी आपण दोन कांदे बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतले होते. आता ते तव्यावरती छान असं लालसर भाजून घेणार आहे. आता अगोदर नॉर्मली तवा गरम झाल्यानंतर नॉर्मली भाजून घ्यायचं थोडं आणि परत तेल टाकायचं. म्हणजे तेल टाकल्यानंतर छान असं ते भाजला जातो आहे कांदा. आज पहिल्यांदाच बायको व्हिडिओमध्ये आले. थोडी व्हिडिओमध्ये घेऊ नका म्हणते आपल्याला. कांदा आपला छानसर असा भाजून झालेला आहे. त्याच्यानंतर खोबरं किसलेलं होतं, ते खोबरं पण सेम लालसर असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. असं छान असं त्याला लालसर कलर आला पाहिजे. अशा प्रकारे हा आपलं खोबरं देखील आता छान असं भाजून झालेलं आहे. कोथिंबीर आपण भिजत घातली होती मगाशीच. कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकलं ना तेवढेच आळणीला देखील चव येते आणि चिकनच्या रस्स्याला देखील चव येते. आता हे दोन्ही सगळं वाटण एकत्र करून आपल्याला छान असं एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता दोन कांदा चिरलेला ते जे स्लाईस केलेला तो कांदा भाजलेला आहे. इकडे खोबरं आहे. आता कोथिंबीर घेऊया. अशा प्रकारे हे तिन्हीचं एकत्र वाटण करून छान असं चिकनच्या रश्श्याला आपण वापरणार आहे. बघू शकताय तुम्ही किती मस्त दिसतंय. आता मिक्सरला आपण हे वाटण तिन्ही एकत्र करून घेतलं आहे. अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटण करून झाल्यानंतर गॅसवरती आपण मस्तपैकी टोप ठेवूया. ह्या छोट्या हा आमचा छोटा टोप असतो आहे. याच टोपामध्ये ज्या काही नॉनव्हेजच्या भाज्या असतात दोघांपुरत्या त्या आम्ही करतो. आता 2 पळी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये. छान असं तेल गरम झाल्यानंतर जे वाटण आपण केलेलं होतं ते वाटण आता त्यामध्ये एकत्र करणार आहे आणि त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत ते वाटण भाजायचं चांगलं. छान असं वास सुटतोय कारण खोबरं किसून टाकलेलं होतं त्यामुळे खोबऱ्याचा जो वास आहे तो एकदम छान असा सुटतोय. अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. आता आपले हे घरगुती मसाले आहेत, घरगुती चटणी केलेले आहेत. आता रस्सा नॉनव्हेजचे जे काही रस्सा असतो आहे आपल्याला तो तिखटच लागतो आहे. त्यामुळे आपण जी चटणी जास्त वापरणार आहे जवळपास 3 ते 4 चमचे चटणी टाकलेली आहे. छान अशी चटणी देखील एकदम मिक्स करून घ्यायची आणि त्याला तेल सुटलं की जे आपण आळणी केलेलं होतं कुकरमध्ये ते आळणी टाकून घ्यायचं आणि थोडं हलवून घ्यायचं. म्हणजे जी काही चिकनची टेस्ट आहे ती त्यामध्ये मुरली जाते. परत राहिलेलं चिकन देखील टाकून घेऊया. दोघांपुरतं जे काही क्वांटिटीमध्ये रस्सा करायचा आहे तेवढं थोडं पाणी एक्स्ट्रा पाणी टाकायचं. असं छान असं ह्याला लालसर कलर आलेला आहे. इकडे ते मिसेसने भात देखील शिजवायला टाकला आहे. इंद्रायणी राईस आहे. छानपैकी आपला चिकन रस्सा तयार आहे. एकच नंबर क्वालिटी चिकन रस्सा झालेला आहे. आता मस्तपैकी 2 भाकरी, चिकन रस्सा आणि इंद्रायणी राईस ह्याच्यावरती जोरात ताव मारायचा. धन्यवाद.